महावितरणने म्हणजे एमएससीबीच्या महाडिस्कॉमने एक चांगले इनिशिएटिव्ह घेतलेले या वर्षी, आणि ते पण या महिन्यापासून 1 एप्रिल 2026 पासून ते चक्क येणारे 5 वर्ष जे आपले इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनच्या मागे जो आहे आपल्याला टॅरिफ लागायचं किंवा युनिटच्या मागे जे चार्ज लागायचं तो चक्क 4% ते 26% कमी करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महावितरणने हे पण सांगितलंय, एक छोटीशी गुड न्यूज म्हटलं तरी चालेल, जे लाईट बिलला बघून खूप त्रस्त झाले होते, की हा जो टॅरिफ आहे तो 5 वर्ष बदलला जाणार नाही, वाढणार नाही, पण कमी होण्याचे चान्सेस असू शकतात, पण वाढला जाणार नाही. मग तू म्हणाल सर याच्यात आमचा काय फायदा आहे? जर तुम्ही ऍव्हरेज लाईट बिल जर काउंट केलं 100 युनिट पर्यंत जर तुम्ही वीज यूज करत असाल तर पहिला ऍव्हरेज टॅरिफ होता ₹7.31, 31 पैसा, तो कमी करून ₹7.10 करण्यात आलाय. जर तुम्ही जास्त वीज वापरत असाल 100 युनिट ते 300 युनिट पर्यंत, त्या ऍव्हरेज टॅरिफ होता ₹13.17, तो चेंज करण्यात आला ₹12.94. त्याच्या जर तुम्ही स्मॉल कंझ्युमर असाल, तुमचं लाईट बिल एवढं जास्त नसेल तर 26% डिस्काउंट तुम्हाला त्या लाईट बिलामध्ये देण्यात येते. आणि मी आता सांगतो, हा जो रूल आहे ना तो चक्क 5 वर्ष इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. म्हणजे 5 वर्ष एनर्जी टॅरिफ जे आहे तो बिलकुल वाढला जाणार नाही. म्हणजे राऊंड फिंगर एक म्हणू शकता तुम्ही 25 ते 26% जे लाईट बिल आहे ते कमी येणार आहे ऍव्हरेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळीकडे जर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं तर. सो तुम्ही जर सोलार बसवणार असाल घरावर, तुमचं जर लाईट बिल खूप कमी येत असेल, एक रेंज मध्ये किंवा त्याच्या पुढे जात असेल तर सोलार बसवायचा विचार करा. जर तुमचं लाईट बिल एवढं जास्त नसेल, स्मॉल कंझ्युमर मध्ये मोडत असाल तर आय इन्सिस्ट सोलारचा विचार तुम्ही करू नका, बिनकामी पैसा त्याच्यात वेस्ट करू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांना शेअर करा. अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. अंडरस्टँड? धन्यवाद.